नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. महाराष्ट्राच्या प्रशासनात अनेक IPS अधिकारी आले, अनेकांनी मोठमोठी पदे भूषवली, अनेकांनी बैठका घेतल्या, घोषणा केल्या, भाषणे केली आणि आपला कार्यकाळ पूर्ण करून पुढे निघून गेले. पण काही अधिकारी असे असतात की त्यांची ओळख त्यांच्या खुर्चीमुळे होत नाही, तर त्यांच्या कामामुळे खुर्चीची ओळख निर्माण होते. तुकाराम मुंढे हे त्यापैकीच एक नाव. आज महाराष्ट्रात जर भेसळखोर, गुटखा माफिया, बनावट औषधाचे व्यापारी, नकली तूप उत्पादक, निकृष्ट दर्जाचे तेल विक्रेते, बोगस दुग्ध व्यावसायिक आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणारे अनेक जण एखाद्या अधिकाऱ्याच्या नावाने अस्वस्थ होत असतील, तर ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे. पण तुकाराम मुंढे यांचे विश्लेषण करताना फक्त त्यांच्या कारवायांची यादी मांडून भागत नाही. कारण तुकाराम मुंढे ही केवळ एका अधिकाऱ्याची गोष्ट नाही, ती महाराष्ट्रातील प्रशासन, राजकारण, व्यवस्था आणि जनतेच्या अपेक्षा यांच्यातील संघर्षाची गोष्ट आहे. 20 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 24 बदल्या झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव आज पुन्हा चर्चेत आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या 2-3 बदल्या होतात, 5-6 बदल्या होतात, पण 24 बदल्या हा फक्त आकडा नाहीये, तो व्यवस्थेतील संघर्षाचा इतिहास आहे. कारण एखादा अधिकारी वारंवार बदलला जातो याचा अर्थ असा की तो कुठेतरी कोणाच्या तरी हितसंबंधावर घाव घालत असतो. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर ही बाब स्पष्ट दिसते. त्यांनी जिथे जिथे काम केले तिथे शिस्त आणण्याचा प्रयत्न केला, नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून संघर्ष निर्माण झाला. पण त्याच्या बाबतीत एक गोष्ट कायम दिसून आली, त्यांनी तडजोडीपेक्षा नियमांची बाजू घेतली. खरं तर तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता अन्न व औषध प्रशासनात आल्यावर निर्माण झालेली नाहीये. नवी मुंबई महापालिका, नाशिक महापालिका, नागपूर महापालिका अशा ठिकाणी त्यांनी धडक कारवाई केल्या. अतिक्रमण असो, महसुली वसुली असो, शिस्तीचा प्रश्न असो किंवा भ्रष्टाचाराचा विषय असो, त्यांनी नेहमीच थेट भूमिका घेतली. त्यामुळे आज FDA त्यांची चर्चा होत असली तर त्यांची प्रतिमा अनेक वर्षांच्या संघर्षातून घडलेली आहे. कोरोनाच्या काळात नागपूरमध्ये तुकाराम मुंढे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही देखील राज्यभर चर्चेत होती. कोविडच्या संकटात अनेक अधिकारी कार्यालयात मर्यादित राहिले, पण मुंढे प्रत्यक्ष मैदानात उतरले. रुग्णालयांची पाहणी, आरोग्य यंत्रणेचा आढावा, कठोर निर्बंधांची अंमलबजावणी आणि प्रशासनाला सतत सज्ज ठेवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. समर्थकांच्या मते संकटाच्या काळात अशीच कठोर प्रशासन शैली आवश्यक होती, तर टीकाकारांच्या मते त्यांची भूमिका अनेकदा अतिशय आक्रमक होती. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे, कोरोना काळात तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. आज अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी जे धाडसत्र सुरू केले आहे, त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून सर्वसामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न होता की भेसळ करणारे लोक इतक्या सहजपणे व्यवसाय कसा करतात? गुटखाबंदी असूनही गुटखा सर्वत्र कसा मिळतो? बनावट औषधे बाजारात कशी पोचतात? निकृष्ट दर्जाचे तेल, तूप, खवा, पनीर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसे विकले जाते? आणि हे सगळे सुरू असताना प्रशासन नेमके काय करत असते? तुकाराम मुंढे यांनी या प्रश्नांची उत्तरे पत्रकार परिषदेत दिली नाहीत, त्यांनी ती कारवाईतून दिली. अनेक ठिकाणी संशयित माल जप्त केला, विनापरवाना औषध साठा सापडला, लाखो रुपयांची औषधे जप्त झाली. परवाने नव्हते, कागदपत्रे नव्हती, लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. जालन्यात तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्स मिसळून शुद्ध तूप म्हणून विकले जात असल्याचे समोर आले. हजारो लिटर तूप जप्त झाले. गोंदियात संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा पकडला गेला. जुने आणि दूषित डब्यांमध्ये तेलाचे रिपॅकिंग सुरू होते. समृद्धी महामार्गावर 1,31,00,000 प्रतिबंधित गुटखा पकडला गेला. वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. इंदापूरमध्ये गुटखा माफियांवर कारवाई झाली. संभाजीनगरमध्ये संशयित तूप जप्त झाले. पुणे, नाशिक आणि कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा संपूर्ण राज्यात कारवाईचे सत्र सुरू झाले. मात्र या सर्व कारवायांपेक्षा जास्त चर्चा झाली ती शिरूर तालुक्यातील त्या 350 किलो खव्याची. कारण हा केवळ जप्त केलेला माल नव्हता, हा एक संदेश होता. कारवाईची माहिती मिळताच भेसळयुक्त खवा शेतात फेकून देण्यात आला आणि संबंधित लोक पळून गेले. या घटनेकडे वरवर पाहिले तर ती एक बातमी वाटते, पण विश्लेषण केले तर ती खूप काही सांगून जाते. कारण याचा अर्थ असा की संबंधित लोकांना खात्री होती की हा माल तपासला गेला तर ते अडचणीत येणार, त्यामुळे त्यांनी माल विकण्यापेक्षा तो फेकून देणे पसंत केले. म्हणजेच कारवाईची भीती निर्माण झाली होती. आणि कोणत्याही कायद्याची खरी ताकद शिक्षा करण्यात नसते, तर गुन्हा करण्यापूर्वी भीती निर्माण करण्यात असते. याच ठिकाणी तुकाराम मुंढे यांचे वेगळेपण दिसते. अनेक अधिकारी कारवाई करतात, पण कारवाईची धास्ती निर्माण करणारे अधिकारी फार कमी असतात. आज महाराष्ट्रात भेसळखोरांच्या मनात निर्माण झालेली ही धास्ती हीच त्यांच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे. मात्र तुकाराम मुंढे यांची सध्याची मोहीम केवळ कारवाईची नाहीये, ती अनेक लपलेल्या प्रश्नांना बाहेर आणणारी मोहीम आहे. उदाहरणार्थ पनीर प्रकरण.
कालपर्यंत प्रत्येक हॉटेलमध्ये पनीर चिल्ली, पनीर मसाला, पनीर तडका, कढई पनीर असे पदार्थ सहज उपलब्ध होते. पण कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी पनीर अचानक गायब झाले. चीजचा पुरवठा कमी झाला. रबडी, बासुंदी, मसाला दूध यांचे प्रमाण घटले. आणि मग सामान्य माणूस विचारू लागला, जर सर्व काही शुद्ध होते तर हे पदार्थ अचानक गायब का झाले? हा प्रश्न केवळ पनीरचा नाहीये, हा प्रश्न ग्राहकांच्या विश्वासाचा आहे. आपण इतकी वर्षे काय खात होतो? आपण पनीर समजून जे खात होतो ते खरोखर पनीर होते का? आपण तूप समजून जे विकत घेत होतो ते खरोखरच तूप होते का? आपण दूध समजून जे पित होतो ते खरोखरच दूध होते का? तुकाराम मुंडे यांच्या कारवाईमुळे आज लाखो लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि कदाचित हीच या मोहिमेची सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यांची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल तर वडापावचे उदाहरण महत्त्वाचे आहे. त्यांनी वर्तमानपत्रात वडापाव, समोसा, भजी गुंडाळून विकण्यावर आक्षेप घेतला. अनेकांना ते किरकोळ वाटले, काहींनी त्याची खिल्ली उडवली. पण त्यांनी लक्ष वेधले ते त्या शाईकडे, जी वर्षानुवर्ष लोकांच्या पोटात जात होती. शिशे, झिंक, कॅडमियमसारखे घटक शरीरासाठी घातक असतात. म्हणजेच मुंडे फक्त मोठ्या गुन्ह्यांविरोधात लढत नाहीत, तर दैनंदिन जीवनात लपलेल्या धोक्यांविरोधातही लढत आहेत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आज सोशल मीडियावर एक वेगळी परिस्थिती दिसत आहे. रायगडमधील लोक म्हणतायत, साहेब एकदा आमच्या जिल्ह्यात या. मुंबईतील लोक पाणीपुरीवाल्यांवर कारवाईची मागणी करत आहेत. ठाण्यातील लोक मिठाई आणि फरसाण विक्रेत्यांची तपासणी मागत आहेत. काही लोक केक शॉप्स तपासण्याची मागणी करत आहेत. काही तेल विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करत आहेत. एखाद्या अधिकाऱ्याला जनतेकडून अशा प्रकारे निमंत्रण मिळणे ही दुर्मिळ घटना आहे, कारण त्यामागे एकच गोष्ट असते, विश्वास. पण या चित्राची दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे. कारण ज्या दिवशी तुकाराम मुंडे यांनी अन्न औषध प्रशासनाची सूत्रे घेतली त्याच दिवशी अनेकांच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसला. भेसळ हा छोटा उद्योग नाहीये, गुटखा छोटा व्यवसाय नाहीये, बनावट औषधे ही किरकोळ समस्या नाहीये. यामध्ये 1000 कोटी रुपयांचा पैसा आहे. मोठ्या लॉब्या आहेत, राजकीय संबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळेच आज अनेकांना भीती वाटते की पुन्हा एकदा त्यांच्या बदलीसाठी दबाव वाढेल. कारण महाराष्ट्राने हे वारंवार पाहिले आहे. तुकाराम मुंडे एखाद्या विभागात येतात, कारवाई सुरू होते, व्यवस्था हादरते, हितसंबंध दुखावतात, वाद सुरू होतात आणि मग बदलीची चर्चा सुरू होते. त्यामुळे आजचा खरा प्रश्न त्यांच्या कारवाईचा नाही आहे. खरा प्रश्न आहे की अशा अधिकाऱ्यांच्या मागे समाज किती ठामपणे उभा राहतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा पकडलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. महिला अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दाखवते की तुकाराम मुंडे यांनी ज्या हितसंबंधावर हात घातलाय ते किती मोठे आणि संघटित आहेत. त्यामुळे त्यांची लढाई केवळ भेसळखोरांविरुद्ध नाही, ती संपूर्ण भ्रष्ट साखळीविरुद्ध आहे. म्हणूनच तुकाराम मुंडे यांचे विश्लेषण करताना केवळ कडक अधिकारी असे म्हणून चालणार नाही. त्यांनी महाराष्ट्रासमोर काही कठोर प्रश्न उभे केले. जर एका अधिकाऱ्याच्या येण्याने इतका फरक पडू शकतो तर याआधी काय सुरू होते? जर कारवाईच्या भीतीने माल शेतात फेकला जात असेल तर बाजारात काय विकले जात होते? जर गुटखाबंदी असूनही लाखो रुपयांचे ट्रक पकडले जात असतील तरी साखळी किती मोठी आहे? आणि जर एक अधिकारी इतक्या मोठ्या व्यवस्थेला हादरा देऊ शकतो तर संपूर्ण व्यवस्था नियमानुसार चालली तर महाराष्ट्र किती बदलू शकतो? कदाचित याच प्रश्नात तुकाराम मुंडे यांच्या संपूर्ण कारकिर्दीचे सार दडलेले आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रात अनेकांच्या तोंडी एकच वाक्य आहे, महाराष्ट्राचा सिंगम तुकाराम मुंडे. कारण हा केवळ एका अधिकाराचा गौरव नाही आहे, ही त्या मानसिकतेची दाद आहे जी सांगते की लोकांच्या जीवाशी खेळणारा किती मोठा असो, त्याच्या मागे किती पैसा असो, किती राजकारण ताकद असो, कायद्यापेक्षा मोठा कोणीही नाही आहे. आणि जो अधिकारी ही गोष्ट कृतीतून सिद्ध करतो त्याला जनता आपल्या भाषेत एक नाव देते, महाराष्ट्राचा सिंगम. तुकाराम मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे दोन्ही गट आहेत. पण एक गोष्ट दोघांनाही मान्य करावी लागेल, तुकाराम मुंडे दुर्लक्षित करता येत नाहीत. कारण ते तिथे जातात तिथे काही ना काही बदल घडतोच. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आजही त्यांच्या नावाभोवती चर्चा आहे, वाद आहेत, समर्थन आहे, विरोध आहे, पण शांतता नाही. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांच्याबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. काहींना ते कठोर वाटतात, काहींना वादग्रस्त वाटतात, तर काहींना ते महाराष्ट्रातील सर्वात प्रामाणिक अधिकारी वाटतात. पण एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही, त्यांनी लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण केलाय. आपण खातो ते अन्न किती सुरक्षित आहे? आपण वापरतो ती औषधं किती खरी आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे आपण समाज म्हणून किती ठामपणे उभे राहतो. तुकाराम मुंडे फक्त एक IAS अधिकारी नाही आहेत, ते व्यवस्थेला विचारणारे प्रश्न आहेत. आणि कदाचित म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच नाव घुमतंय, तुकाराम मुंडे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुकाराम मुंडे यांच्याबद्दल तुमचं मत काय? त्यांच्यासारखे अधिकारी महाराष्ट्राला जास्त हवेत का, की प्रशासनात वेगळ्या पद्धतीची गरज आहे? तुमची भूमिका कमेंटमध्ये जरूर मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी प्रेरणा देतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा,
कारण ही चर्चा फक्त एका अधिकाराची नाही आहे, तर आपल्या आरोग्याची, आपल्या व्यवस्थेची आणि आपल्या भविष्यातील महाराष्ट्राची आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच रोखठोक, सनसनीत आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी सुदर्शन सुर्वे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.